भडगाव येथे ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा, 2,93,500 रुपयांची सोन्यासह रोकड लंपास। भडगाव येथील मेनरोड लगतच्या घोडके सराफ या दुकानातील सोने, चांदी व रोकड रक्कम अशा एकूण 2,93,500 रुपयांची अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली आहे। सदरची घटना 16 ते मार्च 18 दरम्यान घडलेली आहे। याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला फिर्यादी श्यामकांत चिंधा घोडके सराफ दुकान मालक मेन रोड भडगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहरातील मेन रोड लगत रस्त्यावर घोडके यांचे ज्वेलर्सचे दुकान आहे। भडगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की फिर्यादीच्या सोने चांदीच्या दुकानाला कुणीतरी अज्ञात इसमाने भिंतीला होल पाडून आत दुकानात प्रवेश केला आणि दुकानातील सोने, चांदी व रोख रक्कम असे एकूण 2,93,500 रुपयांचा ऐवज चोरीला गेलेला आहे। यात सोने, चांदी, दागिने व रोख रकमेचा समावेश आहे। घटनास्थळी पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, पोलीस निरीक्षक गणेश मस्के, पोलीस उपनिरीक्षक गणेश मस्के, पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे यांनी घटनास्थळी भेट दिली। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गणेश मस्के हे करीत आहेत। मेन रोड लगत सोन्याचे दुकान अज्ञात चोरट्यांनी दुकान फोडून चोरी झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे। सतीश पाटील, दिव्य महाराष्ट्र न्यूज, भडगाव।